मी अजय बोबडे. आज मी घेऊन येते पुण्यामध्ये LGBTIQ प्राईड. की समाजामध्ये असे काही व्यक्ती आहे किंवा असे काही एक समाज आहे जो जवळपास 10% पूर्ण जगामध्ये पॉप्युलेशन आहे. जर आपण LGBTIQ म्हणतो किंवा ट्रान्सजेंडर क्यू असेल, हे सगळ्या लोकांचं पॉप्युलेशन हे LGBTIQ म्हणतो. आज हा समाज पूर्ण जगामध्ये 10% जरी असला तरी त्या समाजाला आज त्यांचे पूर्णपणे अधिकार त्यांना अजूनही भेटले नाही. अजूनही त्यांच्या हक्काची लढाई ती चालूच आहे. जसं लग्नाचा हक्क असेल किंवा समाजामध्ये त्यांना एक स्थान असेल, ते अजूनही त्यांना स्थान ते भेटलं नाही. आजही समाज त्यांच्याकडे बघताना एका वेगळ्या नजरेने बघतो. आज पण त्यांचं डिस्क्रिमिनेट केलं जातं. आज पण त्यांच्या जेंडर आयडेंटिटी होती, त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी होते, समाजामध्ये तेवढ्या प्रकारची जागरूकता निर्माण झालेली नाहीये. तरी पण समाज त्यांना स्वीकारत नाही. तर त्या समाजाला स्वीकारण्यासाठी त्यांच्या हक्काची एक लढाई असेल म्हणून आज पुण्यामध्ये 11 KV LGBTQ प्राईड वॉक सुरू केलेला आहे. ही फक्त एक वॉक नसून तर त्यांच्या हक्काची लढाई आहे. त्यांचा जो समाजाने त्यांना स्वीकारलं पाहिजे. तर यासाठी आज मी अनुष्ठापन सोशल व्हायचे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये आलेलो असून या समाजाचा जो आवाज जो आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा हा माझा मुख्य उद्देश असून आज मी इथे आलेलो आहे. ही फक्त प्राईड वॉक नसून त्यांच्या एक हक्काची लढाई. हा फक्त एक आवाज नसून तो एक दबलेला आवाज आहे. ती एक किंकाळी आहे की समाजामध्ये माणूस प्रत्येक व्यक्ती हा निसर्गाचा स्वतंत्र आहे. प्रत्येकाला हक्क आहे, पण तरी सुद्धा आपण त्यांचे हक्क स्वीकारत नाही. आज पण बऱ्याच व्यक्तींना घरातून हाकलून दिलं जातं किंवा बऱ्याच कामाच्या ठिकाणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होतं. त्यांना असलेले हक्क, त्यांना जे समाजामध्ये एक प्रतिष्ठेचं स्थान ते अजूनही भेटलेले नाही. ही लढाई अजूनही कित्येक वर्ष चालेल याचे आपल्याला अजून सांगता येत नाही. पण जर आपण आज सर्व जर एका ठिकाणी आलो आणि सर्वांनी जर या समाजाचा स्वीकार केला आणि हा समाज पूर्णपणे स्वीकारला तर नक्की एक नवीन चांगला जग निर्माण होईल. ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन असेल, कुठल्याही प्रकारचा भेदभाव असेल, जसं की आपण पाठीमागे बघतो की खूप असे भारतामध्ये जेंडर बेसिस, कास्ट बेसिस डिस्क्रिमिनेशन आहे. पण त्याच्या पलीकडे हे तुमच्या सेक्शुअल ओरिएंटेशनवरती की तुम्हाला मुलगा आवडतो किंवा मुलगी आवडते किंवा तुम्ही मुलगा असून मुलीसारखं फील करतात किंवा मुलगी असून पण तुम्हाला मुलगा असं वाटतं. तुमच्या सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये आजही तुमच्यामध्ये समाजामध्ये भेदभाव आहे. तर हा भेदभाव कुठेतरी संपवला पाहिजे. म्हणून त्यासाठी हा एक आवाज आहे. मी अजय बोबडे पूर्णपणे आज याचं समर्थन करतो आणि या प्राईडचं पूर्णपणे समर्थन करून माझं पूर्णपणे त्यांना सपोर्ट आहे. स्वागत. मी अजय बोबडे आज घेऊन येत आहे पुण्याची 11 KV LGBTIQ प्राईड. तर त्या प्राईडची सगळ्यात पहिले सुरुवात करताना मला जे अलायन्स फॅमिली जे आहे त्यांच्यापासून सुरुवात करायला नक्की आवडेल. कारण बऱ्याच फॅमिली अजून पण अशा आहेत जवळपास 95च्या वरती की जे आपल्या पॅरेंट्सला अजून सपोर्ट करत नाही. आपण ज्या मुलाला जन्म दिलेला आहे, ज्या आईने किंवा ज्या पॅरेंट्सने, ते जर पॅरेंट सपोर्ट करत नसेल तर त्यांना समाज कसा स्वीकारेल. तर म्हणून मी आज जी सुरुवात करत आहे की ज्या फॅमिलीने आपल्या मुलाला प्राऊडली स्वीकारले आपल्या मुलीला, तर सर्वप्रथम मी मॅडमचं स्वागत करतो. मॅडम, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही समाजाला एक आई म्हणून काय सल्ला द्या? आई म्हणून एक समाजाला देईन की आपली, शेवटी तुम्ही म्हणालात तसं आपलीच मुलं आहेत, बरोबर. काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर whether they belong to whether they LGBT community or not. काहीच फरक पडत नाही. शेवटी मूल ते आपलंच असतं आणि त्यांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे प्रत्येक गोष्टीत. मग लग्न असो किंवा पुढे जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असो, सगळ्याला त्यांना अधिकार तेवढाच मिळायला हवा असं मला वाटतं. दुसरा प्रश्न मी तुला विचारतो की तुझी कमिंग आउट स्टोरी कशी होती? टेक्निकली आय एम नॉट कम्प्लिटली आउट येट. मी आई आणि क्लोज फॅमिली मेंबर्सना सांगितलंय, पण कम्प्लिटली अगदी फुल फॅमिलीमध्ये थोडं एक्सेप्टन्स नाही आहे. सो टोटली आय एम नॉट आउट. ओके. तर मॅम, ज्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलं की ती LGBTIQ लेस्बियन आहे, तर त्यावेळेस तुमच्या रिएक्शन बायसेक्शुअल आहे टू बी करेक्टेड, तर त्यावेळेस तुमच्या रिएक्शन कशा होत्या? ओके. सो व्हॉट? तुम्हाला तर शॉकिंग नाही झालं? कारण ते मोस्टली सगळं ते आपण मूवी मध्ये अजिबातच नाही. शेवटी माझी मुलगीच आहेस ना, बस. ते तर कधीच बदलणार नाहीये काही झालं तरी. मला पण नेहमीच असं वाटतं की ज्यावेळेस एखादी मुलगी किंवा मुलगा असेल किंवा एखादी ट्रान्सजेंडर व्यक्ती असेल, तर ज्यावेळेस सगळ्यात पॅरेंटनी जरा ओके जर केलं, इट्स ओके, इट्स नॉर्मल, तर मला असं वाटत नाही कोणाला डिप्रेशन मध्ये किंवा अँझायटी किंवा अजून बाकीच्या मेंटल हेल्थला समोर जावं लागेल. सो आय मस्ट थँक्स टू मॅम बिकॉज शी इज क्वाईट ओके विथ ऑल दी कम्युनिटी अँड शी इज प्राऊडली हेल्पिंग अँड स्टँडिंग ॲट द प्राईड टू राईट सेल्फ. सो आय एम थँक यू टू मॅम. नेक्स्ट मला तुला बाकीच्या
म्हणजे बाकीचा जो समाज जो आहे किंवा जे अजून पण कमिंग आउट किंवा फॅमिलीमध्ये ओपन अप झाले नाही, तर असताना तू काय मेसेज करशील? ज्यांनी केलं नाही अजून, हा. मी म्हणेन इट्स ओके टू टेक युअर टाइम. इट्स युअर कम्प्लिटली तुमचं डिसिजन आहे. तुम्हाला कोणाला सांगायचं आहे, तुम्हाला तुमची आयडेंटिटी आहे, तुम्हाला कोणाला सांगायचं आहे, कम्प्लिटली युअर चॉईस. मी म्हणेन टेल द पीपल हु आर गोइंग टू लव्ह यू, हु आर गोइंग टू सपोर्ट यू. कारण की मी आईला सांगितलं, माझ्या आजीला सांगितलं, बहिणीला सांगितलं. मला माहिती होतं की यु नो दे आर द पीपल हु आर गोइंग टू सपोर्ट मी फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. हे मला माहिती होतं म्हणून आय हॅड कम्प्लीट कॉन्फिडन्स इन देम. हे माझं हे. सो कम आउट टू पीपल हु विल लव्ह यू फॉर दॅट. मॅम, हल्ली कसं होतं की तुमचं जे जनरेशन जे होतं, तर त्या जनरेशन मध्ये फक्त ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथीचे विषय थोडीफार माहिती होती किंवा आपल्याला ते पैसे मागताना जाते. पण लेस्बियन, गे, बायसेक्शुअल हे तुमच्यासाठी सगळं नवीन होतं. मग तुम्ही एवढं इझिली कसं ऍक्सेप्ट केलं? असं झालं की मी HIV ची हेल्पलाईन चालवत होते. त्याच्यासाठी स्टडी केला. त्यावेळेला बिंदू सर होते. आम्हाला त्याच्याबद्दलची सगळी माहिती कळल्यानंतर हे लक्षात आलं की हे काही विकृती नाहीये, तर हे नॅचरल आहे. त्याच्यामुळे प्रश्नच आला नाही. त्याच्यानंतर मला फार वाटायचं काहीतरी करावं, पण झालं नाही. कारण मी बाकीच्या काही गोष्टी करत होते, कॅन्सरसाठी वगैरे काम करत होते. तर हे माझ्या आता झालं नाही. म्हणून मागच्या वर्षी जी प्राईडचं हे होतं तेव्हा मी भाग घेतला पहिल्यांदा आणि ह्या वर्षी. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू. की तुझी बहीण एक LGBTQ बिलिव्ह करते की तुला तुझ्या फ्रेंड काय विचार करेल, असं तुला कधी वाटलं नाही का? किंवा असं शेमफुल, कारण बऱ्याचदा असं वाटतं लोकांना. सो आय वर्क इन द मेंटल हेल्थ फील्ड. सो जेव्हा तिने मला सांगितलं, आय कुड ओनली इमॅजिन द स्ट्रेस अँड द अमाउंट ऑफ करेज इट टूक फॉर हर टू कम आउट टू एनी वन ऑफ अस, लेट अलोन एनीबडी एल्स. सो ते मला एक आयडिया होती बेसिकली. सो वेन शी केम आउट टू अस और इफ एनीबडी एल्स कम्स आउट टू यू, इट्स अ बिग थिंग दॅट दे आर डूइंग. सो इट्स नॉट समथिंग फनी और इट्स नॉट समथिंग सिम्पल. इट्स अन ऑनर टू बी व्हेरी ऑनेस्ट. की मी रडायला लागले होते की आय फेल्ट सो गुड दॅट शी कुड ओपन अप टू मी अबाउट दिस. आय फील लाईक anybody who comes out to you is putting a lot of trust in you and has a lot of faith in you to come out to you properly, and I think that means a lot. आज आपल्यासोबत आहे पूर्वी आणि आपले सर अमेय. आपण बघतो की समाजामध्ये भरपूर लोक असे आहेत जे आपल्याला LGBTला सपोर्ट करत नाही किंवा डिस्क्रिमिनेट करतात. पण तरी सुद्धा अशा कंडिशन मध्ये काही संस्था आहे किंवा काही लोक आहेत की जे आपल्याला या समाजाला पूर्णपणे सपोर्टिंग करतात. तर सर, मला सगळ्यात पहिलं हा वाटतं की इम्पॉवरमेंटचा आजकाल खूप जास्त विषय आहे आणि थीम पण ते आहे. तुमचं इम्पॉवरमेंट विषयी काय मत आहे LGBTQI? आता सध्या जी इम्पॉवरमेंट होते आहे ती जरी कमी असली तरी असे जे प्राईड मार्च वगैरे निघतात त्यामुळे ती इन्क्रीज व्हायचं जास्ती संभावना आहे. आणि असे म्हणून लोकांना कळलं पाहिजे, अजून असे मार्च किंवा अजून लोकांपर्यंत हे पोहोचला पाहिजे विषय. दुसरं गोष्ट मी तुम्हाला विचारतो की जास्तीत जास्त ट्रान्सजेंडर किंवा कम्युनिटी लोकांना जॉब भेटावं यासाठी तुम्ही ऍज अ एंटरप्रेन्योर म्हणून किंवा ऍज अ एक प्रायव्हेट सेक्टर म्हणून तुमचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे? कॉन्ट्रीब्युशन एवढं आहे की विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन फक्त स्किलच्या बेसिसवरती जॉब देता आला पाहिजे. आणि जे काय एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय कंपनीमध्ये ते चांगलं असलं पाहिजे. सगळ्यांनी एक सेफ स्पेस क्रिएट केली पाहिजे आणि इन्क्लुजन झालं पाहिजे. रिसेंटली हायकोर्टमध्ये नवीन इश्यू चालू आहे मॅरेजेसचा, LGBTचा. हा थोडा रिसेंटली विषय, त्याच्याविषयी तुमचं लोकांना तुम्ही कसं, तुमचं ओपिनियन काय? सो बेसिकली जरी हा म्हणजे आता गव्हर्नमेंट किंवा कोर्ट काय देईल तो वेगळा जरी मुद्दा असला तरी ॲज अन इंडिव्हिज्युअल आय फील की हे मान्य केलं पाहिजे. कारण प्रत्येकाचं आपापलं एक आयुष्य असतं आणि त्याचं आपापलं एक इच्छा असते. त्याप्रमाणे जसं नॉर्मल किंवा जसं स्ट्रेट लोकांना हे असतात तसंच LGBTQना पण ते मिळालं पाहिजे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही बोलले की आपण ज्यांना लोकांना जॉब देतोय पण बऱ्याच ठिकाणी जे एम्प्लॉई आहेत ते सुद्धा तुम्हाला आपण लोकांना ऍक्सेप्ट करत नाही. त्याविषयी तुम्ही कसं प्रयत्न करता? नाही, त्याच्यासाठी जास्तीत जास्त सेशन्स, जास्तीत जास्त टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन करणं, मूवीज किंवा असं ह्या सगळ्या गोष्टी मेनली माइंडसेट चेंजवरती फोकस केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांना थोडासा अवेअरनेस क्रिएट होईल आणि एकमेकांसारखंच बघतील असं. थँक्यू. Hey, hi, this is Ajay Bopre on my YouTube channel and Open Social Voices. To talk about the transgender today,
today we are because the Anu. So Anu, what do you like? What do you think about the pride? ये pride क्या होता है? आप लोगों को इनके बारे में थोड़ा बोल देंगे कि आपका opinion क्या है pride को लेके? So my opinion about pride, as you can see how colorful it is, that is how our life is. Despite the hardships that we go through, we choose to live this life of colors, life of happiness, without putting attention on the dark side of our life and taking every bit of our life and enjoying it. That is what pride is, and also exemplifying the people not belonging to the spectrum, that how beautiful our life is despite the receiving end that we are. So that is what I look pride, an opportunity to celebrate, an opportunity to outspread the word about the receiving end that we are at. Okay. So what do you think about the socio-economic rights in the society about for the transgender? What's your opinion? I think we are subjected to social economic rights for the transgender, because without which, what are we? We are just next to animals. We don't feel included without rights being given to us. We don't feel human. We have been deprived of the basic rights that a human have right to have them, and I feel very deprived. I feel very less belonging, excluded from the society. Okay. We are in the till 21st century, but still we are struggling for the marriage, LGBTQ. So what do you think? Government has to give a right to more marriage or not? What's your opinion? Obviously, I would vouch for it. Government should give rights to marriage. We are fighting for it. People are looking at us as struggle. A right to marriage is a basic human right, and we are not asking more than it. We are not asking less than it. By doing so, you will help us to make us feel included, if at all you want us included. So it is a basic right. We should be given. We have right to live like other people live, and having a right to marriage is one of the ways to include us in the actual flow of the society. Okay. So what do you like to give a message to society about all the transgender, all the LGBTQ community? I would like to tell society on this day is that it is very imperative to develop that sense of accommodation, that sense of inclusion, and show curiosity towards knowing about my spectrum, this spectrum as well, so that you could develop appropriate sensitivities towards my community, and you can amend your ways of approaching us, amend your ways of looking at us. That is my message. The one thing that I would like to add on my side, she's talking in the English, so you can see that how much the talented people are belonging for the community. If you are giving the opportunity for the job, if you are giving the opportunity to every sector, we can give a 100% contribution in all the society for the development in all the perspective. So they have right for the debut, they have right for the marriage, and actually they have right for the equal opportunity in the every sector. Thank you. Thank you. तो आज हम हमारे साथ है मायरा. तो मायरा जी, आप लोगों को एज ए ट्रांसजेंडर जो आपको लोगों को रिप्रेजेंट करके, तो लोगों में एक ट्रांसजेंडर को लेके एक फोबिया होता है, तो आप लोगों को उनके बारे में क्या बोलना चाहेंगे? तो मुझे यही बोलना है कि ट्रांस लोग समाज का एक हिस्सा है. हमारे ग्रंथों में भी लिखा है कि विष्णु ने मोहिनी का अवतार लिया और उन्होंने मतलब जब अमृत मंथन हो रहा था उन्होंने डिस्ट्रीब्यूट किया अमृत को बिटवीन गॉड्स एंड राक्षस लोगों के बीच में. तो आई थिंक वो पर्पस होता है कि ट्रांस लोग जब दुनिया में आते हैं इन द वे दे आर दूसरे शरीर में, लेकिन देयर इज अ रीजन फॉर दैट टू हैपन. देयर इज ऑलवेज अ पर्पस कि ट्रांस लोग दुनिया में ऐसे क्यों आए हैं, और फिर जब उन्होंने अपने आप को पहचाना तो वो क्यों मतलब अपने बॉडी को चेंज करना चाहते हैं या अपने अस्तित्व को वो क्लेम करना चाहते हैं और समाज को बताना चाहते हैं कि हम ऐसे हैं. तो आई थिंक वो लोगों को डरना नहीं चाहिए ट्रांस लोगों से. वी आर ऑल्सो ह्यूमन्स, हम सबके पास दिल है, इमोशंस हैं. आप प्लीज़ हमें जाने, हमसे पूछें हमारी जर्नी क्या है, और फिर आप मतलब निर्णय लें कि हम इंसान कैसे हैं मोर देन आवर बॉडी. So what do you think about the transgender empowerment? So transgender empowerment is very very important. There's so much transphobia. अभी वेस्टर्न वर्ल्ड में तो बहुत खून हो रहे हैं. इंडिया में भी there are so many trans crimes that are happening. So I think it's empowerment as in corporates को everywhere where people are hiring people, you need to see the qualifications, and more than that you need to understand that we are underprivileged part of the society. We do not get jobs. We are not getting acceptance in workplace. There is no means for us to have jobs. So अगर मतलब there are any offices, any corporates which are doing inclusive programs for LGBTQ, you need to hire trans people, because that is the need of the hour, because we don't get anywhere else where we can go. Okay. So what do you like to give the message to all the people of the Maharashtra about the transgender? I think my message is that please
गेट टू नो अस एज पीपल, हमें जाने पहले आप, एंड देन यू टेक अ डिसीजन अबाउट हाउ वी आर, हु वी आर. आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू अंडरस्टैंड व्हाट आवर जर्नी इज बिफोर you make any assumption, before you make any judgment. Mostly people they think कि transgender they have to only like ताली बजाना और पैसे कमाना, इतना ही उनका काम है. यदि ये जो स्टिग्मा लोगों में बताया हुआ है, यदि उनको ब्रेक करना होगा तो आपका क्या मतलब ओपिनियन रहेगा? तो एक्चुअली वो जो आप बता रहे हैं अबाउट ताली बजाना, मंगती करना, वो हिजरा कम्युनिटी है, उनका एक अलग वे ऑफ लिविंग है. वो गुरुकुल सिस्टम ज्वाइन करते हैं, वो चेले बन जाते हैं किसी गुरु के अंदर, तो वो उनका काम रहता है टू डू मंगती, टू डू सेक्स वर्क. और ये भी बुरा काम नहीं है, बिकॉज वो उनका दैट इज देयर ओनली मीन्स ऑफ सर्वाइवल सोसाइटी में. सो आई थिंक दैट उनको मतलब देयर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन अगेंस्ट इवन द हिजरा कम्युनिटी. बट ट्रांस इज एन अम्ब्रेला टर्म. देयर आर लॉट ऑफ ट्रांस पीपल हु आर नॉट पार्ट ऑफ द हिजरा कम्युनिटी एज वेल, एंड यू नीड टू अंडरस्टैंड दैट वो there are also trans people who are not hijras. So there should not be a judgment कि every trans person is a hijra. वो judgment नहीं होना चाहिए. आप प्लीज लोगों से बात करें, अगर वो हिजरा हो या ट्रांस हो या जैसे भी हो, इवन someone who is not dressed up, बट अगर वो आपको बता रहे कि वो ट्रांस कम्युनिटीज हैं, तो आपको यकीन करना है उनका, बिकॉज वही जानता है कि हम ही डिसाइड कर सकते हैं हमारा जेंडर क्या है, हम अंदर से क्या फील करते हैं. तो प्लीज आप उनकी कहानियां को समझे, प्लीज उनके बारे में सुने पहले, और उसके बाद यू कैन टेक अ डिसीजन अबाउट मतलब ये अच्छे लोग हैं नहीं हैं, हमें उनसे दोस्ती रखनी चाहिए नहीं रखनी चाहिए, ये बाद में डिस्कस करें. पहले आप लोगों को जाने इंस्टेड ऑफ मेकिंग अ जजमेंट. इनके ओपिनियन से हमको यही सीखना चाहिए कि इंटरसेक्स और ट्रांसजेंडर दोनों चीज अलग होता है. और इंटरसेक्स जो लोग होते हैं वो बाय बर्थ होते हैं, और ट्रांसजेंडर जो होते हैं वो लाइक उनका जो मतलब लाइक बॉडी जो होती है आइदर बॉयज की और गर्ल्स की होती है, बट उनका फीलिंग डिफरेंट होता है. और रही बात ताली बजाने की, यदि समाज उनको यदि जॉब दे, उनको हर तरह एक्सेप्टेंस कर दे, तो उनको ताली बजाने की जरूरत नहीं रहेगी. वो लोग ताली बजाते बिकॉज वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दैट. People are giving the empowerment to them, so one day they have to be stopped. But we have to take one step forward for this community, and again we are here for to support us, and to being as a person and to being as a Indian, we have to support to the all, and we are very thankful to you. Thank you, happy Pride. Thank you. Once more hello. पुणे में जो LGBTI प्राइड है उसमें अपने साथ प्रियांजू है. तो फर्स्ट ऑफ ऑल प्रियांजू का वेलकम टू द प्राइड. मैं आपको सबसे पहले ये सवाल पूछना चाहूंगा कि LGBTI क्यों होता है, तो ये मतलब ये क्या होता है कि आपको लोगों को क्या बताओगे उनमें से क्या क्या आता है? LGBTQ is basically the community that we belong to. So alpha, lesbian, B for bisexual, G for gay, transgender, queer, intersex, asexual, pansexual, and plus because there are always possibilities for things which we don't still understand. So we don't want to necessarily box everyone. So either आप LGBTQIA plus बोल सकते हो और queer बोल सकते हो. और इसमें से जो इतने जब LG, तो where you belong to? Like I am gay. Okay, you are gay. So basically, what is mean by gay? Because mostly people they are quite stigma to like the gay means like transgender. So is it different or same thing? It's definitely different. Gay is a sexuality. Gay का gender से कोई लेना देना नहीं है. Gay means a person जो same sex की तरफ attracted है romantically and physically. Okay. So I'm a man who is into men. अभी रिसेंटली सुप्रीम कोर्ट में गे मैरिज का चल रहा था, तो व्हाट इज योर एक्सपेक्टेशन फ्रॉम द सोसाइटी एज वेल एज द गवर्नमेंट? My bare minimum expectation from society, being very honest, is that I will mind my own business and I want them to mind their own business. If they accept, I'm grateful for it. If they don't, I just don't want any sort of hatred. It's so totally fine. I can understand some people might not understand. It takes time. But hatred is not acceptable. पुण्याच्या 11 KU LGBTQI प्राईड मध्ये अजिंक्यचं मी परत स्वागत करतोय. तर अजिंक्य, सगळ्यात पहिला तुला प्रश्न मी हा विचारतो की तुम्ही प्राईड मध्ये रेनबो फ्लॅग काय घेऊन येतात? रेनबो फ्लॅग यासाठी कारण की हा LGBT कम्युनिटीचा फ्लॅग आहे रेनबो, ज्याच्यामध्ये एकूण 7 रंग आहेत जे आमचे विविधतेचे रंग दर्शवतात. त्यासाठी हा रेनबोचा फ्लॅग आहे. हे बघ तिथे तुला मी अजिंक्य सेकंड प्रश्न असा विचारतो की गे, बायसेक्शुअल, लेस्बियन किंवा असेक्शुअल, पॅनसेक्शुअल हे असे वेगवेगळे डायव्हर्सिटी असतात. तर तू लोकांना म्हणजे कसं समजून सांगशील की गे कसं वेगळं असतं, ट्रान्सजेंडर वेगळं असतात, किंवा बऱ्याचदा लोकांचा असा भ्रम असतो? बऱ्याच जणांचं म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पण खूप जणांचा भ्रम आहे. तर मी त्यांना सांगतो की गे म्हणजे काय, बायसेक्शुअल म्हणजे काय, ट्रान्सजेंडर म्हणजे काय. तर मी त्यांना सांगतो की गे म्हणजे नेमकं काय, बायसेक्शुअल म्हणजे त्यांना नेमकं काय होतं, ट्रान्सजेंडर म्हणजे त्यांची नेमकी लाईफ कशी आहे, मी त्यांना समजावून सांगतो. बरं, प्राईड वॉकची सध्या गरज काय वाटते तुम्हाला? की कारण की अजूनपर्यंत तरी आम्हाला आमचे हक्क मिळालेले नाही, जसं की
समलैंगिक विवाह कायदा अजून झालेला नाहीये, त्याच्यावरती कोर्टामध्ये केस चालू आहे. त्याच्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्राईड आम्हाला करायचं किंवा आम्ही करतो अजून आणि पुढेही करत राहू. जस्ट तू लग्नाचा विषय काढला, तू लग्न कोणासोबत करणार आहे? ऑब्विसली माझा बॉयफ्रेंड आहे, त्याच्याशी करायचं, पण तो सध्या अजून ओपन झालेला नाहीये. अच्छा, ओके, थँक्यू. आपल्यासोबत आज आदित्य आहे. तर आदित्यच्या कॉस्ट्युम म्हणून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी थोड्या कन्फ्युजिंग झाल्या असेल, तर त्याला न प्रश्न विचारता मी त्याच्यात आपण तोडून ऐकूया. चालेल. आपल्या ह्याच्यात ऍक्च्युली 2 महिने झाले तयारी करायची चालली होती, जे आज कम्प्लीट झाले. नाही वॉज ऑसम. एका धाडीवरती साडी म्हणजे तुझा जो कॉस्ट्युम जो आहे ना, एक मुलाला पण रिप्रेझेंट करतो आणि एका मुलीला पण रिप्रेझेंट करतो. तर त्याविषयी तू कसं सांगशील? Actually, the theme was I am boy, but I like to wear like a girl. That's why this costume. म्हणजे असं म्हणता येईल की तुझी बॉडी ही मुलाची आहे आणि सोल असं काही डिफरंट, Right. असं काही आपण बोलू शकतो का? तसंच काही त्याविषयी थोडं सांगशील का? तुला जनरलच्या भावना कशा असतात? भावना म्हणजे मुलगा पहिल्यापासून आहे, बट साडी घालणं, ड्रेसअप करणं, मेकअप करणं या लहानपणीपासूनच्या फॅन्टसी आहेत, म्हणून ती आज ओपन केलंय. आणि आता ज्यावेळेस तू असा कॉस्ट्युम घातलाय, जे म्हणजे असा प्रश्न आला नाही का लोक तुझ्याविषयी काय विचार करेल? लोक विचार लहानपणापासून करतात, खूप विचार करून कंटाळा आलाय, सो आज नाही केला विचार. मला असं एक गोष्ट अभिमानाने नक्की सांगायला आवडेल की समाज तुमच्याविषयी काय विचार करतो याच्यापेक्षा आपल्याला काय आवडतं, तर ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि तो जो आपला इनर वाईज जो आहे, तर मला वाटतं याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल इनर वाईजचं होऊ शकत नाही. सो सिम्पली वी कॅन से जस्ट टू सोसायटी, आणि आपल्या मनामध्ये काय गोष्टी आहेत ते आपण नक्कीच करायला पाहिजे. आणि तू जगाला जे बाकी तुझ्यासारखे जे व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील? जे तुम्ही आहात तसे राहा. कोण काही विचार करेल याचा विचार तुम्ही नका करू, जगाला करू द्या. तुम्हाला जे हवंय ते पहिल्यापासून करा आणि त्यातच तुमचा आनंद आहे. जस्ट दॅट्स इट. ओके, थँक्यू. थँक्यू.